जातो, अजित तुम्हाला फायदा झाला त्या दोघांच्या आपापसात लढण्याचा? नाही, राजकीय दृष्ट्या जर आपण बघितलं तर निश्चितपणे जसं आता अभिजितजींनी एक विश्लेषण केलं की स्ट्रॉंग ज्या जागा आहेत त्या स्ट्रॉंग जागांवरती काँग्रेसनं, मला वाटतं अभिजितजी 15 ते 16 त्या जागा टार्गेट केल्या आहेत काँग्रेसनं, आणि तिथं जर अत्यंत काटेकी टक्कर झाली तर निश्चितपणे दोघात भांडण तिसऱ्याचा लाभ. आणि विशेष म्हणजे आपण एक लक्षात घ्या की भारतीय जनता पक्षाचं काम हे नुसतं निवडणुकीपुरता नसतं. निवडणुकीचा निकाल लागला तत्क्षणापासून आम्ही पुनश्च एकदा काम सुरू करतो. आणि या विश्लेषणामध्ये मला एक गोष्ट खूप महत्त्वाची मांडायची, जी मी प्रत्यक्ष बोललो, तरुण मतदारांना भारतीय जनता पक्षानं अत्यंत व्यवस्थितरित्या पटवून हे दिलं की दिल्लीची आपल्याला सर्वांगीण प्रगती जर हवी असेल तर भारतीय जनता पक्षच हवा. आणि मला असं वाटतं की इन्कम टॅक्स 12 लाख करणं तुम्हाला पथ्यावर पडलं का? नाही, पथ्यावर पडलं म्हणण्यापेक्षा असं आहे विलासजी की हे जे डिसिजन्स आहेत हे निश्चितपणे सामान्य माणसाला, विशेषतः मध्यमवर्गीय माणसाला त्याच्या खूप मोठी गोष्ट आहे. टायमिंग तुमचं खूप जबरदस्त होतं. नाही, भारतीय जनता पक्ष निश्चितपणे टायमिंगसाठी ओळखला जातो. 8वा वेतन आयोग आणि 8वा वेतन आयोग वेतन सुद्धा आयोग. आपल्याला त्याच्यामध्ये त्यामुळे उल्लेख सगळे करावा सरकारी लागेल. कर्मचारी खुश खुश झाले. झाले. आणि महाकुंभातली ही स्नान पण अमृत स्नान पण. अगदी नाही, आणि तरुणांनी काय सांगितलं माहितीये का विलासराव, की आम्ही किती दिवस यांची ही ओझी व्हायची, कोणाची? अरविंद केजरीवालांची. म्हणजे त्यांनी जे जे सांगितलं त्याच्या अत्यंत विरोधामध्ये ते वागले. आणि सामान्य जो तरुण आहे, जो यंग वोटर आहे, तो फार व्यवस्थित विचार करून मतदान करतो. विशेषतः भाजप शासित इतर राज्यांमध्ये जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये ती राज्य खूप पुढे निघून गेली, आणि दिल्लीमध्ये म्हणजे काही वस्त्यांमध्ये तर मला असं वाटतं ल्युटियन्स दिल्ली जी आहे, आणि जिथं राष्ट्रपती भवन आहे, जिथं सगळ्या छान छान इमारती आहेत, ते वगळता बाकीची इतर दिल्ली आपण 15 वर्ष यांच्या हातामध्ये दिली, ती हीच का आपली दिलवाल्यांची दिल्ली, असा प्रश्न विचारण्याची परिस्थिती आली. केसरी सर, हे पटतंय तुम्हाला? मला याच्यासाठी पटत नाही की असं आहे की केजरीवालांनी काम केलेलं आहे. कोणताही पक्ष सरकारमध्ये असला तर तो 100% डिलिव्हर करू शकत नाही. त्याची अनेक कारणं आहेत. दुसरी गोष्ट अशी की केजरीवाल यांचा पक्ष आणि त्यांचं केंद्राशी झालेला संघर्ष याच्यामुळं त्यांना प्रत्येक ठिकाणी त्यांची अडवणूक करण्यात आली. MCDमध्ये त्यांना मेजॉरिटी मिळाली तर महापौराच्या निवडणुकीमध्ये त्यांची माणसं फोडण्याचा प्रयत्न झाला. सत्तेचा वापर झालेला, सत्तेचा गैरवापर झाला की काय माहिती नाही, परंतु दरवेळेस हा संघर्ष राहिला. कुठल्याही राज्य सरकारमध्ये एवढा मोठा संघर्ष केंद्र सरकारशी कोणी केलेला नाही आहे. इव्हन जे जम्मू काश्मीरमध्ये ह्याचं नॅशनल कॉन्फरन्सचं सरकार आलं, त्यांचीसुद्धा भाषा सरकारमध्ये आल्यानंतर बदलली. तर केजरीवाल यांनी संघर्ष केलेला आहे, त्याचं त्यांना जे काही नुकसान आणि फायदा आहे तो मिळणार आहे. परंतु जसं तुम्ही म्हणालात की संसदेमध्ये त्यांना इन्कम टॅक्सची सूट देणं हे दिल्ली विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलं होतं. एवढंच नाही तर पंतप्रधानाचं जे भाषण झालं, अभिभाषण, राष्ट्रपतीच्या अभिभाषणाला उत्तर देताना त्यासुद्धा नाव न घेता त्यांनी शीश महाल सांगितलं. ते म्हणजे तुम्ही पार्लमेंटचा फोरमसुद्धा प्रचारासाठी केला. ठीक आहे, राजकीय पक्ष ते करणार नाही करणार तो वेगळा भाग आहे, परंतु पूर्णपणे एका बाजूनी पॉझिटिव्ह इमेज असं नाही आहे. मी तुम्हाला मागे सांगितलं, जर भाजपची एवढी वेव असेल तर मग आम आदमी पक्ष हा 10च्या आत तो अडकला पाहिजे, तसं होताना दिसत नाही. आणि नंतर जी गोष्ट आहे की पाणी असेल, स्वच्छता असेल, नाही फाईट आहे. नाही, पाणी स्वच्छता म्हटलं तर महाराष्ट्रात किती ठिकाणी पाणी 8 दिवसाला, 10 दिवसाला, 15 दिवसाला येतं. स्वच्छतेचा प्रश्न महाराष्ट्रात आहे, तरी लोकांनी भाजपाला मतदान केलं. याचा अर्थ असा की लोकांचे प्रश्न कायमचे आहेत. लोक वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतात. भाजप जेव्हा पहिल्यांदा सत्तेत आली 1998 साली, 5 वर्षात 3 मुख्यमंत्री त्यांनी दिले. का दिले त्यांनी? म्हणजे मेजॉरिटी होती त्यांच्याकडे. 5 वर्षात मदनलाल खुराना होते, साहेबसिंग वर्मा होते, सुषमा स्वराज होत्या. त्यामुळं ह्या गोष्टी ज्या आहेत ना, विजय हा विजय असतो. परंतु बरोबर, पण आता काही नवे आकडे आपल्यापर्यंत आले, आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. हे आकडे आहेत 70 पैकी 57 जागांचे कल आपल्या हाती आले. त्यानुसार 32 जागांवरती भाजप पुढे आहे. आम आदमी पक्ष 24 जागांवरती, काँग्रेस केवळ 1 जागेवरती. ही सध्याची परिस्थिती आहे. इतर चॅनलवर तुम्हाला आकडे भराभर वाढताना दिसत असतील, पण विश्वासार्ह आकडे फक्त न्यूज 18 लोकमतवर आहेत. गेल्या काही निवडणुकांपासून आम्ही सातत्यानं नुकसान झालं तरी चालेल, पण खोटे आकडे द्यायचे नाहीत असा निर्णय घेतलेला आहे. निवडणूक आयोगाच्या आकड्यांच्या अनुसारच आपण आकडे द्यायचे हे आम्ही ठरवलंय. त्यामुळे हे आकडे
वाढवायचे पहिल्यांदा आणि नंतर कमी करायचे, असं न करता विश्वासार्ह आकडे देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. शेवटी काही तासात पुन्हा आकडे जे खरे आहेत तेच द्यावे लागतात आणि खोट्या आकड्यांचे बाजार उठतात, हे आतापर्यंत आपल्याला दिसलेलं आहे. बिलकुल. त्यामुळे आम्ही ही जी काही आकडेवारी दाखवतोय, कलांची असेल किंवा निकालाची असेल, कोण आघाडीवर कोण पिछाडीवर, किती जागांवरती भाजप पुढे, किती जागांवरती आम आदमी पुढे, हे सगळे आकडे हे ऑथेंटिक आहेत. हे यामध्ये कुठलीही घाई गडबड नाही, कोणतेही चुकीचे किंवा फसवेगिरीचे आकडे नाहीत, विश्वसनीय आणि हे योग्यच आकडे आहेत. याच्या आधीच्या पण काही निवडणुकांमध्ये हे सिद्ध झालेलं आहे की आपण ज्या वेळेला विधानसभा महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये इतर सगळ्या चॅनल्सनी आधी खूप वाकडे वेगळे दिले, पण नंतर ते बदलावे लागले कारण परिस्थिती बदलली. ठीक आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा याचं प्रत्यंतर आलंय आणि त्यानंतर आता दिल्ली विधानसभेचा निकाल आपण दाखवत असताना दिल्लीमधले 70 जागांपैकी कोण पुढे कोण मागे, किती जागांचे कल समोर येत आहेत, निकाल किती जागांचे समोर येत आहेत, या सगळ्याचे जे आकडे न्यूज 18 लोकमत वरती तुम्हाला सर्वात विश्वासार्ह बघायला मिळतील याची आम्ही खात्री देतोय. पुन्हा बघणं महत्वाचं आहे. दिल्लीचे 54 जागांचे कल हाती आलेले आहेत. त्यामध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपनं 32 जागांवरती आघाडी घेतली आहे. याचा अर्थ फक्त 3 जागा दूर भाजप बहुमतापासून. काँग्रेस एका जागेवरतीच आहे. आम आदमी पक्ष 21 जागांवर तर भाजप 32 जागांवर आघाडीवर. आणि आता थोड्याच वेळात ईव्हीएमच्या मोजणीला सुद्धा सुरुवात होणार आहे आणि त्याआधी पोस्टल बॅलेटच्या या मोजणीनुसार 70 पैकी 54 जागांचे कल आलेत आणि 54 पैकी 32 जागांवर आघाडीवर भाजप. मनीष सिसोदिया एक दिल्लीमधला एक मोठा चेहरा मनीष सिसोदिया आपचा हे देखील पिछाडीवरती आहेत. दुसरीकडे अरविंद केजरीवाल ते देखील पिछाडीवरती आहेत. आतिशी, अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया ही 3 प्रमुख नावं दिल्लीतली आम आदमी पार्टीची ती देखील पिछाडीवरती असल्याची माहिती मिळते. निश्चितच. आणि याच्याबद्दल आपण हेमलताताईंना विचारूया. ताई, ज्या प्रकारे प्रमुख चेहरे आम आदमी पक्षाचे पिछाडीवरती दिसत आहेत आणि विशेष म्हणजे काँग्रेस चा सुद्धा काही परफॉर्मन्स सुधारताना दिसत नाहीये, तुम्हाला असं वाटतं की यावेळेस भाजपसाठी तिथं संधी दिसतेय? आताची जी आकडेवारी दिसते त्याच्यानुसार स्पष्ट दिसते की भाजपला तिथं संधी दिसतेय. परंतु जेव्हा ईव्हीएमची मतमोजणी सुरू होईल तेव्हा सामान्य जनतेचं काय मत आहे तेही महत्वाचं आहे. पण ईव्हीएम बद्दल काही संशय? नाही, ईव्हीएम बद्दल संशय घेण्यासारखी काही परिस्थिती अजून माहीत नाहीये. परंतु ज्या पद्धतीने हा सगळा वोटर ट्रेंड पुढे येतोय त्याच्यानुसार काटेकी टक्कर होतीये किंवा कशा पद्धतीने ही निवडणूक पुढे जाते ते बघणं औत्सुक्याचं ठरेल. काँग्रेसच्या जर जास्त जागा वाढल्या तर आपला सत्तेमध्ये येण्याची संधी आहे असं एकंदर चित्र दिसतंय आणि आता आपल्याला थोडा वेळ द्यावा लागेल. परंतु जे मी मगाशी सांगितलं की केजरीवालांचं जे आंदोलन आहे अण्णा हजारेंना सोबत घेऊन आणि त्या आंदोलनानंतर केजरीवालांचे एक प्रतिमा आणि ज्या पद्धतीने एक चेहरा पुढे आला तर दिल्लीमधला जे काही वोटिंग होतं काँग्रेसचं ते आपकडे शिफ्ट झालं. त्यामुळे या परिस्थितीमध्ये काँग्रेसनी आघाडी करायला गरजेची होती का आणि अलायन्समध्येच काँग्रेसनी लढायला पाहिजे होतं का, या प्रश्नांना मला असं वाटतं काही अर्थ राहत नाही. काँग्रेसला स्वतःच्या पद्धतीने स्वतःचं अस्तित्व ग्राउंडला काम करणं आणि कार्यकर्त्यांची फळी ही पुनश्च उभा करण्याची गरज होती. त्यामुळे काँग्रेसचा हा निर्णय असं म्हणावा लागेल की योग्य होता.